नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा किंवा वेगवान आढावा संवाद सुपरफास्ट। बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी। राज्यातील रिक्त जागांची मेगा भरती करण्याचे राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वी जाहीर केले। त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाच्या विविध 53 प्रकारच्या पदांसाठी सुमारे 5773 एवढ्या मोठ्या पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या जागांमध्ये आरोग्य सेवक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, सामाजिक वैद्यकीय कार्यकर्ता, लिपिक अशा आदी पदांचा यामध्ये समावेश आहे। या जागांसाठी 18 मार्च पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे। कर्जबाजारी असलेल्या तरुणाने जमीन व्यवहारात तक्रार घेतली नसल्याचा आरोप करणारी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। स्वप्नील दशरथ सपकाळ, वय 33 वर्ष असं त्याचं नाव आहे। सपकाळ याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून यामध्ये त्याने प्लॉट देऊन फसवणूक करणारा तसेच हडपसर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्यावर आरोप करून त्यांना सोडू नका असं या चिठ्ठीमध्ये लिहिलंय। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून राजेंद्र बाळासाहेब मोरे याला अटक केलंय, तर पोलीस अधिकाऱ्यांची सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता ईव्हीएम वरून उमेदवाराच्या नावासमोरील पक्षाचे चिन्ह हटवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आपल्या राज्यघटनेत पक्ष आणि पार्ट्यांचा कोठेही उल्लेख नाही, मात्र पूर्वीच्या काळात शिक्षणाचे प्रमाण कमी होतं, त्यामुळे अशिक्षित मतदारांना लक्षात यावे यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराला पक्षाचे चिन्ह छापण्यात येऊ लागलं। त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण झाले असून खरी लोकशाही देशात प्रस्थापित होऊ शकलेली नाहीये, त्यामुळे मतपत्रिकेवर चिन्ह नसावे अशी मागणी अण्णांनी केली आहे। साताऱ्याहून बंगळूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणारे 2 ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतलेत। यामध्ये सुमारे 2.25 कोटी रुपयांचा गुटखा जप्त केलाय। यामध्ये चालक सलमान अमित खान आणि परवेज अजीज उल्ला खान यांना ताब्यात घेण्यात आले। गोकुळ शिरगाव पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे। 2.25 कोटीचा सुगंधी पान मसाला, तंबाखू मिश्रित गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नगर शहरातून वाहतूक होणाऱ्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी नाकेबंदीत पकडल्यानंतर बाटल्यांबरोबर काही इंजेक्शन, रसायने आणि एक बाटली आढळून आली आहे। त्यामुळे घातक रसायनांपासून दारू तयार केली असल्याचा संशय पोलिसांना आहे। काही वर्षांपूर्वी नगर तालुक्यातील पांगरमल येथे 9 जणांचा विषारी दारूमुळे बळी गेला होता। त्यामुळे नगर शहरामध्ये पुन्हा विषारी बनावट दारू निर्माण होत असल्याचा संशय निर्माण झालाय। यात पकडलेला एक जण पांगरमल दारूकांडातील एक आरोपीशी संबंधित असल्याचे समोर आले। पकडलेल्या आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी मते खाणारी आघाडी आहे। भाजप शिवसेना युती निवडून आणण्यासाठी ती पूरक ठरणार आहे अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत, त्यांनी पुन्हा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारच्या काळात विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळावी असाही सल्ला दिलाय। जागा वाटपासंबंधी काहीही निर्णय झाला तरी भाजप आघाडीपासून फारकत घेणार नाही असंही आठवले यांनी सांगितलंय। पुणे शहर आणि जिल्ह्यात लावण्यात आलेल्या राजकीय जाहिराती आणि फ्लेक्स 24 तासात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिलेत। राजकीय पक्षांकडून आचारसंहितेच्या काळात काय अपेक्षित आहे याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे। महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणाला प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम 1985 नुसार सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बॅनर, फ्लेक्स, पोस्टर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील सर्वात श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत। त्यांची राजकारण आणि समाजकारणातील कारकीर्द मोठी आहे, त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली पाहिजे असं प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय। उदयनराजे यांनी सोमवारी खेड शिवापूर येथील दर्ग्याला भेट दिली होती, यावेळी ते बोलत होते। नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक। स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।